पाहताय मोठी आणि महत्त्वाची अशी घडामोड आहे। प्रसाद लाड आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रसाद लाड, तुम्ही सुद्धा ही दृश्य पाहिली असतीलच, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मला तर पहिलं तर आश्चर्य वाटतंय की उद्धव ठाकरे हे जनरल पब्लिक विमानाने जात आहेत। खरं देवेंद्र फडणवीस तर आता कायम नागपूरला विमानाने जात असतात, त्यामध्ये आता त्यांचा कुठे नागपूरला दौरा लागला असेल आणि ते विमानात असतात, काय आश्चर्य करण्यासारखं नाहीये। यामध्ये काही नवीन काही घडलेलं नाहीये। प्रसाद लाडजी, दोन्ही नेते समोरासमोर त्या ठिकाणी आले, त्यांचा एकमेकांशी संवाद सुद्धा झालेला आहे, विचारपूस त्यांनी केली। संवाद तर होतोच ना। आज आम्ही एकत्र समोरासमोर कोणी आलो तरी आम्ही राजकारणामध्ये विरोधक आहोत, आम्ही थोडी दुश्मन आहोत एकमेकांचे। समोर आलो तर चर्चा होते, कोण कसं काय, घरचे कसे काय, हे होतच। आता उद्धव साहेब ठाकरे आमचं एवढं टोकाचं राजकीय भांडण असताना देखील माझ्या मुलाच्या लग्नाला सहकुटुंब आले, त्यामुळे असं काही राजकारणामध्ये आम्ही एकमेकाचे वैरी आहोत असं नाही। आणि देवेंद्र फडणवीस हा माणूस हा जगाचा मित्र आहे, कोणाबद्दल कधी वाईट न चिंतणारा माणूस आहे। त्यामुळे जर आदित्यजी आणि उद्धवजी आले असतील आणि त्यांनी जर थांबून त्यांच्याशी बोललं असेल तर मला वाटतं देवेंद्रजींचा स्वभाव आहे आणि उद्धवजी देखील तसे मिश्किल स्वभावाचे आहेत। समोर कोण आलं तर ते कधी टाळत नाहीत, त्यामुळे ते मला असं काही त्याच्यामध्ये राजकीय काही वाटत नाही। एकमेकाला भेटले कशी बोलले। प्रसाद लाडजी, एकीकडे खासदार फुटीची पार्श्वभूमी आहे, एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करतायत ठाकरे सेनेचे नेते आणि थेटपणे आता सध्या भाजपला कुठल्याही प्रकारे टीका करणं ठाकरे सेनेकडून टाळलं जात असल्याचं साधारणतः दिसतंय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट असेल आणि एकमेकांची विचारपूस असेल, याकडे मग कसं पाहायचं? नाही, ही तर नुसती विचारपूसच होती, याच्यामध्ये राजकीय कुठेही मला काही दिसत नाही आणि राजकीय बघण्याचं काही कारणही नाही। कारण जे खासदार फुटले आज नाही फुटणार होते, वांगी 4 महिन्यापासून चालले होते आणि ते शिवसेनेत गेले। त्या फुटीशी आणि त्यांचा पक्षात जाण्याशी भाजपाचा काहीही कुठेही संबंध नाही, दुरान्वयी संबंध नाही। त्यामुळे मला वाटतं की ठीक आहे की उद्धवजींच्या मनात थोडासा राग असू शकतो, परंतु ज्या पद्धतीमध्ये दोघांनी स्मित हास्य करून आपल्याच चॅनलवर मी पाहतोय दोघे एकमेकाला भेटले, तर ते जनरली समोर आल्यानंतर जसे एकमेकाच्या परिचयाची लोक भेटतात आणि उद्धवजी आणि देवेंद्रजींची फार जुनी चांगली मैत्री राहिली। आता तो भाग वेगळा आहे की 19 मध्ये उद्धवजींनी देवेंद्रजींना धोका दिला, हा भाग वेगळा आहे। परंतु निश्चितपणे मला वाटतं की समोर आल्यानंतर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही हिंदुस्थानाची संस्कृती आहे की समोरच्या आलेल्या माणसाला आदराने पाहिलं पाहिजे, हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे, विचारपूस केली पाहिजे। त्या भावनेतूनच ही भेट झाली आहे। प्रसाद लाडजी, स्पष्ट म्हणतात प्रसाद लाडजी, एक घडामोड आपण लक्षात घेतली पाहिजे। राज्यात आता शिवसेनेमध्ये फुटीर खासदार शिवसेनेसोबत आलेत, म्हणजे एकीकडे शिवसेनेचं बळ वाढलंय, राज्यातलं खासदारांचं संख्याबळ पाहता शिवसेना मोठा ठरलाय महायुतीतला, जर संख्याबळ पाहायचं झालं तर। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर असे योगायोग कसे घडत असतात? म्हणजे जेव्हा काही महायुतीत अशा प्रकारे घडामोडी घडत असतात तेव्हा उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या एकतर भेटी होत असतात किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला त्या ठिकाणी त्यांच्या दालनात जात असतात, हे योगायोग कसे घडत असतात? योगायोग नसतात, ते राजकारणामध्ये। आता उद्धव ठाकरे मागच्या वेळेला जेव्हा भेटले त्यावेळेला ते विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार होते। ही एक प्रथा परंपरा आहे की कुठल्याही पक्षाचा जो नेता असतो तो मुख्यमंत्र्यांची, विधानसभेच्या अध्यक्षाची, विधान परिषदेच्या सभापतीची भेट घेत असतो। आता त्याच्यामध्ये तुम्ही राजकीय कुठला तरी दुर्बीण लावत असाल तर त्याला काय आमच्याकडे पर्याय नाही, परंतु असं कुठलाही विषय नाही। मी तुम्हाला म्हटलं ना, मला स्वतःलाच आश्चर्य वाटतंय की जनरल इंडिगो विमानाने उद्धवजी स्वतः चालले, त्याचं मला आश्चर्य आहे। सुषमा अंधारेजी, तुम्ही ऐकलं असेल प्रसाद लाड काय म्हणालेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे हा योगायोग आहे, मात्र त्यावर उद्धव ठाकरे यांच्या प्रवासाबद्दल त्यांनी आता एक टिप्पणी केली आहे। मी काही पूर्णपणे त्यांचं म्हणणं ऐकलं नाही, पण हा योगायोग आहे ह्याला नक्की मी सहमती दाखवेल। लक्षात घ्या, देवेंद्रजींचं होमग्राऊंड आहे नागपूर आणि उद्धव साहेबांचा दौरा पूर्वनियोजित होता। आता पंतप्रधानांनी सांगितलंय, देशात सगळे म्हणतायत की इंधनाची कमतरता आहे, त्यामुळे शक्यतो खासगी विमानं किंवा वेगळे चार्टर वगैरे टाळा। त्यामुळे जर जनरल विमानाने जर सगळ्यांनी प्रवास केला असेल आणि योगायोगाने जर दोघे एका विमानात आलेले असतील तर त्यात इतकं म्हणजे उहापोह होण्याचं काही कारण नाही। आता नातेवाईकांनी याला कुठले चष्मे लावावेत हे आम्ही रोखू शकत नाही। सुषमा अंधारेजी फार विशेष वाटत नाही। सुषमा अंधारेजी आणि प्रसाद लाड, एक महत्वाची घडामोड यातली अशी आहे की आपण तिघं म्हणजेच स्वतः मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राऊत एकत्र अशा प्रकारे भेटतायत, ही आपण भेटलो हीच मोठी बातमी असं फडणवीसांनी यावेळी म्हटल्याचं कळतंय।
तर आम्ही भेटलो नाही, हीच याच्या- मोठी बातमी असं मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी भेटी दरम्यान म्हटल्याची महत्वाची घडामोड आहे. तर हा प्रवासादरम्यानचा संवाद होता, एकमेकांची विचारपूस करण्यात आलेली होती. सुषमा अंधारेजी, आपण भेटलो हीच मोठी बातमी असं फडणवीसांनी यावेळी म्हटलंय. त्याच्यात बिघडलं काय? राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एका जुन्या मित्राची भेट होते. एक असा जुना मित्र की जो 30 वर्ष त्यांच्यासोबत एकत्रित राहिलेला आहे आणि अचानक समोरासमोर भेटतात, तर ही एक मोठी बातमी असू शकते. किंवा आता माध्यमांना बाबा मिळाली एक चर्चा करायला बातमी, अशा अर्थाने जर त्यांनी ती प्रतिक्रिया दिली असेल तर त्यातनं काही वेगळा अर्थ करायची गरज नाही. प्रसाद लाडजी, आपण भेटलो हीच मोठी बातमी असं म्हणाले फडणवीस. सुषमाताई म्हणाल्या त्याला मी 100% मान्यता देतो. आता ही मोठी बातमी तुमच्यासाठी असू शकते, कारण आता तुम्हाला ही दिवसभर चालवता येईल, तर तो त्याच्या मागचा कारण असू शकतं. परंतु मला वाटतं की ही मोठी बातमी म्हणजे जे अनेक वर्ष मी मगाशी जसं म्हटलं की अनेक वेळा मी या दोघांच्या मध्ये मित्र म्हणून राहिलोय. त्याच्यामुळे अनेक वर्ष देवेंद्रजींचं आणि उद्धवजींचं प्रेमाचं नातं, भावाचं नातं राहिलं. त्यामुळे भेटल्यानंतर एक मराठी संस्कृतीमध्ये भेटणं बोलणं ही तर परंपरा आहे. त्यामुळे मला असं काही फार याच्यामध्ये वेगळंपणा वाटत नाही. कदाचित म्हणजे आता उद्धवजी तर फार मोठे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेनेचे ते नेते आहेत आणि ते इव्हन सर्वसामान्य आमदार किंवा कदाचित सुषमाताई पण असल्या तरी देवेंद्रजींनी 2 मिनिटं थांबून त्यांच्याशी बोलले असते. असं काही त्यांच्यामध्ये तो अहमपणा कधीच मनामध्ये नसतो. आणि उद्धवजी असते तर उद्धवजी आम्ही असतो तर आमच्याशी बोलले असते, असं काही नसतं. त्यामुळे मला वाटतं की याच्यामध्ये फारसं काही मोठं नाहीये. आणि ही एक रुटीन ट्रिपला जसं ताईने म्हटलं की देवेंद्रजींचं गाव नागपूर आहे, घर नागपूर आहे, ते नागपूरला चालले आहेत आणि उद्धवजी यवतमाळला चालले आहेत. म्हणून मी विचारलं की ते यवतमाळला जात असताना नागपूरच्या विमानाने काय गेले, कारण कदाचित जसं ताई म्हणाला की पंतप्रधानांच्या आवाहनानंतर प्रत्येकाने चार्टरिंग फ्लाईट बंद केलेली आहे. त्यामुळे ते नागपूर वाया यवतमाळला जातील आणि त्यांच्या थोडंसं तब्येतीच्या कारणामुळे ते गाडीचा प्रवास फार कमी करतात आणि त्याच्यामुळे मी त्या आश्चर्याने पण देखील म्हटलं की ते कसे काय विमानाने गेले. नक्कीच नक्कीच. धन्यवाद प्रसाद लाडजी आणि धन्यवाद सुषमा अंधारेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. आपल्या सोबत